कुणाबद्दल बोलताय हे? अरे तुम्हाला ना सगळं एक्सप्लेन करायला लागतं. मनातलं काही कळतच नाही तुम्हाला. कोणाबद्दल म्हणजे? अदिती मॅडम बद्दल बोलतेय मी. नवरे अदितीचं लग्न झालंय ही एवढी महत्वाची गोष्ट मी शोधून काढली, सगळ्या ऑफिस समोर सांगितली. त्या अदितीचं खरं रूप सगळ्यांसमोर आणलं. मला वाटलं आता आई साहेब आणि अविनाश सर तिला रिझाईन करायला लावतील, कारण अविनाश सरांना खोटं सहन होत नाही. असं काही झालंच नाही. रजनी मॅडम, आदिती मॅडमचं लग्न झालं होतं, पण आता त्या त्यांच्या नवऱ्यासोबत राहत नाहीत. हे कोणी सांगितलं तुम्हाला? आदिती मॅडमनी. हा, आदिती मॅडमनी सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवलात. काय नवरे आत्ता सुद्धा खोटच बोलत नसेल, कशावरून? रजनी मॅडम, नवरे तुम्ही आता तरी माझ्यावर विश्वास ठेवा. अदिती खोटच बोलतीये अजूनही. रजनी मॅडम सॉरी, पण आदिती मॅडम ना कधीच खोटं बोलत नाही. त्यांनी जे होतं ते सांगितलं ना. आणि दाभोळकर सरांनी सुद्धा सांगितलंय. काय झालंय तुम्हा लोकांना? अरे दाभोळकरांनी सुद्धा अदिती त्यांची मुलगी आहे ही गोष्ट लपवलीच होती ना सुरुवातीला. मग आत्ताही अदिती आपल्या नवऱ्याबरोबर राहते ही गोष्ट ते लपवत असतील. आणि नवरे, मला एक गोष्ट नक्कीच माहितीये, तुम्ही कधीही खोट्याला आधार देणार नाही आणि नियमांच्या विरुद्ध वागणं तुम्ही सहनच करणार नाही. मला नीट आठवतंय नवरे, प्रियाचं लग्न ठरलंय, प्रिया लग्न करतीये ही गोष्ट तुम्हीच सरांना सांगितली होती. आणि ऐन लग्नाच्या वेळेला तुम्हीच सरांना तिथे घेऊन गेला होतात. ह्याला म्हणतात कंपनीशी एकनिष्ठ असणं, आपल्या कामाशी एकनिष्ठ असणं. आणि तुमच्यासारखा माणूसच हे करू शकतो नवरे. नवरे अजूनही वेळ गेलेली नाहीये. निदान आदितीचा नवरा कोण आहे हे तर शोधून काढा. रजनी मॅडम, तुम्ही माझी कामं मला सांगू नका. ठीक आहे, नाही सांगत तुम्हाला तुमची काम, मी शोधून काढेन. आणि नवरे, हे जर असंच चालू राहिलं ना तर ऑफिस मध्ये अजून कोणी कोणी काय काय लपवून ठेवलंय ना ते सगळं मी शोधून काढेन. आणि तुम्हाला तर माहिती आहे नवरे, मी जर एकदा एखादी गोष्ट शोधून काढायची ठरवली तर त्याच्या मुळापर्यंत जाऊन मी ती गोष्ट शोधून काढतेच. शांत नाही बसत मी. खरंय खरंय. खरं आहे ना? तांगडे, तूही लक्षात ठेव एक गोष्ट, तुझी ही अदिती मॅडम ना दिसते तशी नाहीये. तुमचं काय खरं नाही नवरे साहेब. रजनी मॅडमने सगळं शोधण्याचा प्रयत्न केला ना तर तुमचं पण सगळं शोधून काढतील. तुझा रे इथनं. हे बघ, तू मला शहाणपणा शिकवू नकोस. जायत ना निक, आता सगळे येतील, त्यांना पाण्याच्या बॉटल्स वगैरे नेऊन ठेव. जा लवकर. तुम्हाला पाणी देऊ का? काही नको मला देऊस, तू निघ इथनं. गुड मॉर्निंग कदम. गुड मॉर्निंग. सुप्रभात. सुप्रभात. अरे वा, आज लवकर आलात ऑफिस मध्ये. मी पण आहे. अरे होतीस कुठे तू? अहो, कॉन्फरन्स रूम मध्ये होते. एका प्रोजेक्टचं काम पेंडिंग आहे ते करत बसले होते. सकाळी सकाळी महत्वाचा प्रोजेक्ट आहे बाई, अर्धवट ठेवून नाही चालणार. गुड गुड.
गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आदिती मॅडम, बाहेर तुम्हाला कोणतरी भेटायला आलंय. जय सरांचे कोण? नाही, नाव नाही सांगितलं. ते हनीमून टूरची काहीतरी इन्क्वायरी करायची असं म्हणत होते. बरं ठीक आहे, तुम्ही त्यांना बसायला सांगा, मी आलेच. हो. अरे वा आदिती, तुझे क्लायंट वाढत चाललेत आताशा. आता दिवाळीनंतर लग्नाचा सीझन आहे ना, आणि मग त्यानंतर सुट्ट्याही सुरू होत आहेत. हो, आता बुकिंग साठी परत रश सुरू होणार हा. आणि त्यात हनीमून टूरचं टार्गेट सुद्धा अचीव्ह करायचंय. गॉड, मी औंशी बोलणार आहे. म्हणजे मला पण या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायचंय. कसं आहे, कॉम्पिटिशन असली की कामाला एक वेगळाच स्वरूप असतो. खरंय तुझं, आणि तू खूप छान करशील. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. साईप्रसाद, करेक्ट आहे तुझं. नाही नाही, तू बोलच आई साहेबांची. अरे तुला प्रॉब्लेम नाहीच आहे ना, कारण जुई तुझी टीम मेंबर आहे ना. ती देईल की तुला तिचे क्लायंट. काय गो, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत म्हणलेलंच आहे ना. करेक्ट. आणि तिला वाटलं तर तिचे क्लायंट देईल ती मला. शेवटी कसं आहे, सगळ्यांनी मिळून मिसळून काम करण्यात एक वेगळीच गंमत असते. पण ते तुम्हाला नाही कळायचे, जाऊ द्या. बाकीच्यांचं माहित नाही, पण मी इथे काम करायला येते, मजा नाही. अहो, इथं कोण काय करायला येतो तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, हेच मला म्हणायचं होतं. बरं झालं तुम्हाला स्वतःहूनच कळलं. बास बास बास, त्याला सांगा ना तुम्ही. बास रजनी, वाद नको. ज्याचा त्याचाच प्रश्न आहे, कोणी काय करावं ते. बरोबर आहे तिचं. आपापली कामं करा. आदिती, तुझा लवकर जा. तू बाहेर क्लायंट तुझी वाट बघत असेल. सुहास, ओहो आदिती मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आदिती मॅडम काय बस. काय म्हणतोस, इथे कसं काय? आय मीन जय इथे आता- मीटिंगला गेला असेल, बिझी असेल, हेच ना, माहिती आहे मला. बापरे, हे माहित असून तू आलास? हो. ऍक्च्युली आदिती मॅडम, आज माझं तुमच्याकडे काम. माझ्याकडे? हो. ओ, हनीमून पॅकेज वगैरे बुक करायला आलायस की काय? ऑफकोर्स. सुहास, मस्करी कसली करतोयस? सांग, काय काम आहे? अगं मस्करी नाही करत आहे, खरंच सांगतोय. काय सांगतोयस? स्वाती ऐकायलाच तयार नाही, मागेच लागली. म्हणाली दिवाळीच्या आत कुठेतरी फिरून येऊया. म्हटलं ठीक आहे, चला. बायकोचं नाव पुढे करतोयस? तुला नाही जायचंय? नाही नाही, माझ्याही मनात होतं खरं, पण म्हटलं नंतर पुढे कधीतरी गेलो असतो ना. पण आता तिनेच विषय काढलाय, तर म्हटलं जाऊन येऊया. काय गुड. परत नंतरला अंतर नको. बरं, कुठे जायचं फायनल करताय? घ्या, आता हे तू मलाच विचार. हेच तर सल्ले घ्यायला आलोय ना तुमच्याकडे. ओ, नाही पण आपली नेहमीचीच ठिकाणं, काश्मीर वगैरे असं काहीतरी डोक्यात आलं होतं. पण नंतर विचार केला, तुम्हालाच विचारूया, बेस्ट वे नाही का? येस, डन. आणि नुसतं डन नको म्हणू. मला सांग, इथे डिस्काउंट वगैरे मिळेल ना? ऑफकोर्स मिळेल, नक्की. बरं बस, मी जाऊन ब्रोशर्स घेऊन येते. हो.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपण भेटलोय का ह्या आधी? मला नेमकं आठवत नाहीये पण नाही, मला नाही आठवत. एक मिनिट, तुम्ही जयराम खानोलकरचा मित्र? राईट. तुम्ही आधीच्या ऑफिसमध्ये आला होतात ना आमच्या? बायको होती तुमच्या बरोबर. येस राईट. हो, आज ते हनीमून पॅकेजची इन्क्वायरी करायला आलोय. ओ जय नाहीये पण डोंट वरी, मी देते डिटेल्स. रजनी, मी त्यांना सगळी माहिती देते. हो, आदिती मॅडम सांगतील मला सगळं. ऍक्च्युली त्यांनाच भेटायला आलोय मी. मी जयला फोन केला होता पण तो म्हणाला मी ऑफिसमध्ये नाहीये, तू आदिती मॅडमना भेट. म्हणून मग त्यांनाच भेटायला आलो. हा, डोंट वरी, त्या सांगतील मला सगळं. थँक्यू. नो प्रॉब्लेम. आणि सॉरी, मीच विसरले होते खरं तर. जय नसताना त्याचे सगळे क्लायंट्स आदिती मॅडमच हँडल करतात. हो का? आणि आता अदिती तुम्हाला इन्फॉर्मेशन देतेय म्हणजे काही प्रश्नच नाही. जस्ट डोंट वरी. खूप विश्वासातली आहे ती सगळ्यांच्या. नाही, खरंच, आय एम सिरियस. मग चालू दे तुमचं. हॅव अ नाईस टूर. थँक्यू. आणि आदिती तुम्हाला बेस्ट डील देणार. प्लीज. सो मिस रजनी देशमुख. ओ, डेंजरस आहे. अदिती, तुम्ही लोक इथे अनोळखी म्हणून कसे वावरताना? कमाल आहे तुमची. अदिती, मला सांग, मी इथे असा हा डायरेक्ट आलो, त्यात ही भेटली, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार ना? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तसंही तू कामासाठी आलायस ना इथे. हो. बरं, हे घे ब्रोशर्स. अगं, पण कुठे जाऊ, काही सजेस्ट करशील ना? मिस्टर सुहास, ही ब्रोशर्स घरी घेऊन जा आणि 2-3 ऑप्शन्स वर्कआउट करा. त्यातलं कुठलं बेस्ट आहे हे मी सांगते मग. गंमत आहे ना. लोकांना हनीमून टूर्सवर पाठवणार तुम्ही, पण स्वतः जाऊ शकत नाही. जाऊ, आम्ही पण लवकरच जाऊ. जय खरंच खूप मेहनत घेतोय रे. हो, ते दिसतच आहे. हल्ली आमचं भेटणं बोलणं पण खूप कमी झालंय. मिस्टर जयरामची भेट दुर्मिळ झाली आहे मिस अदिती. मलाही आता तसंच म्हणावं लागेल. अगं, काय सांगतेस काय? मग काय, सर इतके बिझी असतात ना, मला सुद्धा भेटत नाहीत. हो. पण चला, चांगलंय. त्याची सगळी स्वप्न पूर्ण होतील. आणि तू सोबत आहेसच. आणि तुझ्यासारखा मित्रही आहे. हो, नक्कीच. बरं, चला, मी निघतो. खूप काम असेल तुला. हे कळवतो मी तुला. येस. ओके. गुड बाय सर. हॅव अ गुड डे. गुड बाय मॅडम. बाय. सुहास जयचा मित्र. हे नाव या व्यतिरिक्त कुठेतरी ऐकलंय.
ऐकलंय की वाचलंय? रजनी मॅडम, ओ रजनी मॅडम, अहो कसला विचार करता एवढा? साई प्रसाद, मी जरा माझ्या विचारात होते त्यामुळे तुझ्याकडे लक्ष नव्हतं असं तुला वाटेल, पण तसं नाहीये. मी तुला इग्नोर करते. घ्या, अहो मी काळजीने विचारलं तुम्हाला, तुम्ही चिडताय राव माझ्यावर. हा, पण तू नको करूस माझी काळजी. साई प्रसाद, निदान तू तरी शांत राहा ना. कशा लोकांच विषय वाढवतोस? सॉरी सॉरी. अरे यार, कुठे ऐकलंय मी हे? ऐकलं नाही, वाचलंय. अदिती, झालं डी? कुठलं पॅकेज घेतलं जायच्या मित्रांनी? नाही, अजून नाही झालं. मी त्यांना ब्रोशर्स दिलेत. ते म्हणाले की घरी जाऊन बायकोला विचारतील, ठरवतील आणि मग सांगतील. त्यांचंही लग्न झालंय? सॉरी. काय बावटासारखा प्रश्न विचारला मी. म्हणजे आता हनीमून पॅकेज घ्यायला आलाय म्हटल्यानंतर लग्न झालेलंच असणार ना त्याचं. मग खुळचट. नाही, पण काय झालंय माहितीये का, सध्या लग्न हा शब्द ऑफिसमध्ये काढला ना की असं काहीतरी विचित्रच व्हायला लागतं मला. कारण हल्ली ह्या शब्दामुळे असं वेगळंच वातावरण झालंय ना आपल्या ऑफिसमध्ये. म्हणजे लग्न न झालेला माणूस एम्प्लॉई म्हणून हवा, हा नियम. पण बरेच लोक लग्न झालेले इथे एकत्र काम करतात. अरविंद काका, तिलोत्तमा, अदिती. रजनी, अगं काय चाललंय तुझं? काय झालं? हे सगळे इथे काम करतायत याचा आनंद होत नाहीये का तुला? असं का बोलताय? हो, पण मग चेहऱ्यावर तर वाईट वाटतं असं दिसतंय तुझ्या. अरे नाही, तसं नाही. मी गंमत करत होते. हे बरं आहे तुझं रजनी. आधी काहीही बोलायचं आणि मग त्याला गमतीचा टॅग लावायचा. पण आता बास. दिस इज नॉट फनी. माझं लग्न अयशस्वी होतं, यात कसली आली गंमत? तिलोत्तमा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हे बघ, मला तुला दुखवायचं नव्हतं. तिलोत्तमा, ऐक ना प्लीज. सॉरी. तुला नव्हतं बोलायचं अगं मला. अदिती, सॉरी, पण मला तुलाही नव्हतं ग दुखवायचं. कारण तुझं लग्न सुद्धा अयशस्वीच आहे ना. रजनी, बोलताना विचार करत जा ग. पण चुकीचं बोलतेय का मी काही? नाही, मी बोलते. हाच मुळात तुमचा प्रॉब्लेम आहे. मग ते चुकीचं आहे, बरोबर आहे, मी नेमकं काय बोलतेय हे तुम्ही ऐकून सुद्धा घेत नाही कोणी.
जाऊ दे ना, मी बोलतच नाही त्यापेक्षा. दॅट इज बेटर. अदिती, आत्ता तो मित्र आला होता ना जयचा, त्याचं नाव काय ग? पूर्ण नाव काय विसरलीस एवढ्यात? सुहास शिंदे. काय? सुहास? सुहास शिंदे. सुहास शिंदे. हो हो हो, मी हे नाव वाचलंय कुठेतरी नक्की. सुहास मस्त फ्रेम करून आणेल, त्याला सांगतो. सुहास शिंदे.